मराठा आरक्षण मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ नवा मोंढा 3 दिवस बंद राहणार। नमस्कार, लोकआस्था न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी विस्ताराने। 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत नवा मोंढा बंद राहणार आहे, तरी शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद काकांडीकर, सचिव व्यापारी प्रल्हाद इंगोले, सहसचिव विठ्ठल देशमुख, नवनाथ सूर्यवंशी, मुन्ना उराडे इत्यादींच्या वतीने करण्यात आला आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचं मुंबईत आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नव्या मोंढ्यातील व्यापारी महासंघाच्या वतीने आणि व्यापाऱ्यांच्या वतीने 3 दिवस मोंढा बंद करून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना समर्थन देण्यात येत आहे। पाहूया याविषयीचा लोकआस्थाचा हा वृत्तांत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज पाटील जरांगे पाटील यांनी जो आज संप पुकारलेला आहे, जे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, सर्व मराठवाड्यामधून महाराष्ट्रामधून मुंबईकडे सर्व मराठी बांधव जात आहेत। त्यामुळं आम्ही पहिल्या प्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असोसिएशनच्या वतीनं त्यांना एक अर्ज दिला की आम्हाला 3 दिवसासाठी बंद पुकारायचा आहे आणि त्यांची परवानगी घेऊन त्यांना अर्ज अगोदर करून या ठिकाणी अर्ज केलेला आहे। आणि विशेष सांगायचं म्हणजे नवीन मोंढ्यामध्ये सुद्धा बरेच व्यापारी मराठा बांधव आहेत आणि ते सुद्धा मुंबईला त्यांचंसुद्धा गेलेले आहेत। विशेष सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातून लाखो मराठी बांधव हे मुंबईला गेलेले आहेत आणि राहिलेल्या काही लोकांना, येणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी गैरसोय होणार नाही, यामुळं आम्ही या ठिकाणी 3 दिवसाचा बंद पुकारलेला आहे। 28, 29 आणि 30 हे 3 दिवस कडकडीत नवीन मोंढा बंद राहील। सर्व शेतकऱ्यांची यांची नोंद घ्यावी।